टीम इंडिया 2020 विश्वचषकाच्या फायनलमध्ये उपांत्य सामन्यात भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी रोमहर्षक विजय। संजू सॅमसनची पुन्हा एकदा स्पेशल खेळी तर इंग्लंडच्या बेथेलचं शतक वाया। राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार। अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीस अर्थसंकल्प मांडणार। आर्थिक विकास दर 7.9% राहण्याचा अंदाज। तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून 9 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती। महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7ही जागा बिनविरोध। मवियाकडून अखेर शरद पवारांना संधी। आदित्य ठाकरेंच्या गैरहजेरीमुळे ठाकरेंच्या नाराजीच्या चर्चांना जोर तर पार्थ पवारांच्या अर्जासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांची हजेरी। शिंदेच्या शिवसेनेकडून लाडक्या बहिणीला राज्यसभेवर संधी। ज्योती वाघमारेंच्या वर्णीमुळे अनेक जण नाराज। राहुल शेवाळे अडसूळ शायनांची कीर्तीकरांना मागे टाकत वाघमारेंची बाजी। बहुप्रतीक्षित धर्मांतर विरोधी कायद्याला अखेर राज्य सरकारची मंजुरी। लवकरच अध्यादेश निघणार। कायद्यात 5 लाखांचा दंड तर 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद। भारतीय हवाई दलाचं लढाऊ विमान सुखोई 30 MKI कोसळलं। आसाममधील जोरहाटपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या कार्बी अंगलांग इथे अपघात। हवाई दलाकडून शोधकार्य सुरू। खामेनींच्या निधनानंतर 5 दिवसांनी भारताकडून शोक व्यक्त। परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिल्लीतील इराणी दूतावासाला भेट देऊन शोक व्यक्त केलाय। तर एस जयशंकर यांची इराणी परराष्ट्र मंत्री अराघची यांच्याशी चर्चा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।